सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पराक्रम करून दाखवले, पण दुर्दैवाने त्यांचे हे पराक्रम सतत दुर्लक्षित राहिले। जिंजी परिसरात त्यांनी अलीमर्दान खान या मोगल सरदाराशी दिलेली लढाई खूप कमी जणांना माहीत आहे। संताजींनी आपल्या गनिमी काव्याने शत्रूवर कसा विजय मिळवला हे आपण व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी पाहूया। बेळगाव धारवाडच्या प्रदेशात धुमाकूळ माजवून संताजी आणि धनाजी कर्नाटकात जिंजीकडे रवाना झाले। वास्तविक जिंजीकडे जाऊन तेथील मोगलांचा वेढा उठवणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते। मार्गात त्यांनी बेळगाव धारवाडच्या प्रदेशाचा समाचार घेतला होता, पण तिथे फार काळ न थांबता शत्रू प्रदेशाची नासाडी करीत ते जिंजीच्या आसमंतात दाखल झाले। वजीर असद खान व कामबख्श हे दोघे जिंजी पुढील मोगली फौजीत दाखल झाल्यापासून मोगलांमध्ये हुरूप पैदा झाला होता। सन 1692च्या सुरुवातीपासून जिंजीचा वेढा पुन्हा एकदा जारीने सुरू झाला होता। उभयपक्षी तोफांची गोळाबारी आणि लहान सहान चकमकी नित्यनेमाने होत होत्या। राजाराम महाराज मोठ्या शर्तीने किल्ला लढवित होते। मोगली लष्कराचे सामर्थ्य वाढले होते। अचानक संताजी आणि धनाजी यांच्या फौजा एखाद्या झंझावाताप्रमाणे जिंजीच्या आसमंतात आल्या। संताजींजवळ 15,000 घोडदळ तर धनाजींजवळ 7,000 घोडदळ होते। प्रथम धनाजी जिंजीसमोर आले। त्यांनी किल्ल्यास वेढा घालून बसलेल्या मोगली लष्करावर अचानक केलेल्या हल्ल्यामुळे मोगलांची दानादान उडाली। वेढा उठवून सर्व मोगल लष्कर घाईघाईने मुख्य तळावर जमा झाले, पण त्या घाईत इस्माईल खान मखा हा मोगलांचा नामांकित सेनानी धनाजींच्या तावडीत सापडला। धनाजींनी त्यास पकडून कैद केले आणि मोठ्या आनंदाने त्यास जिंजी किल्ल्यात नेले। ही घटना 13 डिसेंबर 1692ची आहे। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी आणखी एक मोठा विजय संपादन केला। धनाजींच्या पाठोपाठ येणाऱ्या संताजींनी अलीमर्दान खान या आणि आणखी एका मोगल नामांकित सेनानीचा पराभव करून त्यास कैद केले। अलीमर्दान खान हा कर्नाटकातील कांचीपुरमचा मोगल फौजदार होता। जिंजी पुढील मोगली छावणीकडे जाणाऱ्या रसदेच्या मार्गाचे रक्षण करण्याची आणि प्रसंगी रसद पोहोचवण्याची त्याची जबाबदारी होती। संताजी जिंजीच्या रोखाने येत असता त्यास अलीमर्दान खान भली मोठी रसद घेऊन जिंजीच्या पायथ्याकडे निघाल्याची वार्ता समजली। लगेच संताजींनी खानास जाळ्यात पकडण्याचा चक्रव्यूह रचला। गनिमी खाव्याने खानास चकवून खास त्यासच कैद करण्याची योजना त्यांनी आखली। आपले मुख्य सैन्य आडवळणी बिकट अशा प्रदेशात ठेवून संताजी निवडक 2-3 हजार सैन्यानिशी खानासमोर आले। मराठ्यांचा हा नामांकित सेनानी एवढ्या छोट्या सैन्यानिशी समोर आल्याची पाहून खानास चेव चढला आणि त्याने मोठ्या त्वेषाने संताजींवर हल्ला चढविला। थोडीफार लढाई होताच संताजींचे सैन्य पराभूत झाल्याची भासून पळू लागले। आता खानाने संताजींचा पाठलाग सुरू केला। मोगलांना पाठीवर घेऊन संताजीने दौड करीत त्यांना आपल्या मुख्य सैन्याच्या कचाट्यात आणून सोडले। मोगल सैन्य तेथे येताच मराठ्यांनी त्यास सर्व बाजूंनी अचानकपणे घेरले। दुश्मचक्री लढाई झाली। शेवटी खान आपल्या सहकाऱ्यांसह पराभूत होऊन संताजींच्या हाती सापडला। सोबत 5 हत्ती, 300 उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे व प्रचंड रसद मराठ्यांना प्राप्त झाली। मराठी कागदपत्रात फक्त जेदेश शकावलेच संताजींच्या या महान पराक्रमाची नोंद घेते। संताजी घोरपडा 15,000 स्वारांनिशी राजश्री रामचंद्र पंतांनी रवाना केली। ते चंदीस आले। येथे वेलेच कचीजवळ अलीमर्दान खान दस्त केले। 1500 घोडे, हत्ती 6 पाडाव केले। फारसी साधनांमध्ये फक्त भीमसेन सक्सेना या लढाईची थोडी अधिक माहिती देतो। बातमी आली की धनाजी पाठोपाठ संताजी पण अचानक आला। मराठ्यांचा तळ कांचीपासून 10 कोसांवर कावेरीपाक किल्ल्यानजीक पोहोचला। कांचीचा फौजदार अलीमर्दा खान हा आपल्याबरोबर असलेली फौज घेऊन मराठ्यांशी लढण्यास आला। आपल्या विरुद्ध संताजी असून त्याचबरोबर मोठी फौज आहे हे अलीमर्दान खानाला समजले नाही। मोगल व मराठे यांची युद्ध झाले। अलीमर्दान खानाच्या सैन्यात बहेलिया नावाच्या पायदळ शिपायांचा भरणा होता। थोडा वेळ युद्ध चालले। इतक्यात बहेलियाचे पायदळ संताजींना जाऊन मिळाले। अलीमर्दान खान हा घाबरून गेला व पळाला। त्याने कांचीची वाट धरली। मोगल सैन्याचा मोड झाला। आपल्या अनेक सरदारांसहित अलीमर्दान खान हा मराठ्यांच्या हाती सापडला। त्याच्याबरोबर असलेले हत्ती, घोडे, उंट आणि इतर सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाती सापडले। संताजींची ही लढाई कावेरीपाक किल्ल्याच्या आसमंतात झाल्याचे भीमसेनाच्या वृत्तांतातून स्पष्ट होते, पण भीमसेनला संताजींच्या गनिमी काव्याची लढाई समजू शकलेली नाही। अलीमर्दाना खानाच्या फौजेतील बहेलिया पायदळ संताजीस मिळाल्याने खानाचा पराभव झाल्याचे तो लिहितो।
बहेलिया पायदळ संताजीस मिळाले असेलही, पण ते लढाईच्या शेवटी खानाचा पराभव निश्चित होताच. या भाडोत्री सैनिकांनी त्याची बाजू सोडली असेल असे वाटते. संताजींनी ही लढाई गनिमी कावाने खेळून ती कशी जिंकली हे समजून घेण्यासाठी गव्हर्नर मार्टिनच्या डायरीतील नोंद काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे. संताजींच्या विजयाचे सर्व वर्णन पांडेचेरीच्या फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत केलेले आहे. मार्टिनसारख्या परकीयाने दक्षिण हिंदुस्थानातील या महत्त्वाच्या लढाईचे वर्णन इतके सुंदर केलेले आहे की ते वाचून मार्टिनच्या चौकस बुद्धीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. संताजींच्या गनिमी काव्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मार्टिनच्या डायरीतील उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्टिन लिहितो, या प्रदेशातील मोगली रसदीचे संरक्षण करण्याची जबाबदारी अलीमर्दान खान हा आपल्या 1200 ते 1500 घोडदळांशी सांभाळत असे. या महिन्यात जिंजीच्या पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्यासाठी जाणाऱ्या रसदीचे संरक्षण करण्याचे काम तो करत होता. मराठ्यांचा नामांकित सरदार संताजी घोरपडे हा महाराष्ट्रातून जिंजीच्या मदतीला आपल्या 10-12 हजार घोडदळासह निघाला होता. त्यालाही मोगली रसदीची बातमी समजली. तेव्हा युद्धकलेत अत्यंत हुशार व निष्णात असणाऱ्या या मराठा सेनानीने आपले लष्कर मोगल रसदीच्या मार्गावरच उभे केले. त्याने निवडलेली जागा त्याच्या लष्करी डावपेचाला अनुकूल अशी होती. शत्रू जवळ आल्याचे समजताच त्याने आपले बहुसंख्य घोडदळ मागे ठेवून तो स्वतः 2-3 हजार घोडदळांसह शत्रूस सामोरे गेला. मराठ्यांचे घोडदळ मोगलांच्या घोडदळाहून दुप्पट होते, पण त्याची पर्वा न करता मोगलांनी मराठ्यांचा पाठलाग सुरू केला. संताजींची ही माघार पूर्व नियोजित होती. त्याला विजयासाठी काही अवधी हवा होता. आपल्या पाठीवर शत्रू घेत त्याने त्यास अशा जागी आणले की जिथे मराठ्यांचे मुख्य घोडदळ तयारीत होते. शत्रू टप्प्यात येताच मराठ्यांनी त्यास सर्व बाजूंनी घेरले. मोठी धुष्मचक्री उडाली. मराठ्यांनी अलीमर्दाना खानासह कित्येक मोगल अधिकारी व व्यापारी यांना कैद केले. शिवाय 5 हत्ती, 300 उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे आणि सर्व सामान सुमान त्यांच्या हाती पडले. त्या सर्वांना घेऊन मराठे जिंजी किल्ल्यातून निघून गेले.